तासिकेला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका ही आपली इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल गणित या विषयाची ही तासिका आहे। विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा। त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला। विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तासिका आहे ही तासिका आहे भूमिती, म्हणजे आपण अंकगणितचा नवोदयला जास्त अभ्यास आहे। त्याचबरोबर काही नवीन घटक वाढलेले आहेत, त्यामध्ये कोणाचे प्रकार। त्यासाठी आपण बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण। बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण म्हणजे काय हे आपण अगोदर अभ्यासू। त्यानंतर आपण पहा, बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण। मग आता बिंदू म्हणजे काय? बिंदू म्हणजे काय? अतिशय अणकुचीदार अशा टोकाने कागदावर टिंब काढल्यास बिंदू मिळतो। म्हणजे एक लक्षात आलं का तुमच्या? अतिशय टोकदार अशा टोकाने कागदावर। आता पहा, हा दिसतोय का तुम्हाला? दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा, दिसेल। याला बिंदू म्हणतात। याला काय म्हणतात? बिंदू म्हणतात। मग ह्याला एक नाव जर दिलं तर ह्याला आपण एक नाव देऊ सी। मग काय होईल ह्याचं नाव? ह्याला काय म्हणू आपण? बिंदू सी। बिंदू सी। आता पहा, हे बिंदू ए आणि बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी, हे काय झाले? बिंदू झाले। ABCD हे 4 बिंदू आहेत, बरोबर आहे? हे काय आहेत? 4 बिंदू आहेत। हे काय आहेत? 4 बिंदू आहेत। बिंदू म्हणजे काय कळालं का तुम्हाला? अतिशय लहान टिंब, त्याला काय म्हणायचं? बिंदू असे म्हणतात। त्यानंतर पुढे जाऊ, रेषा। आता रेषा म्हणजे काय? रेषा काय असते, कशी असते? रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते। रेषा कशी असते? रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असते। हे दाखवण्यासाठी तिच्या दोन्ही बाजूला हे दाखवण्यासाठी तिच्या दोन्ही बाजूला बाण असतात।
हे दाखवण्यासाठी तिच्या दोन्हीही बाजूला काय असतात, बाण असतात. म्हणजे एक लक्षात घ्या, रेषा ही कशी असते, तर रेषा ही अमर्याद असते. रेषा कशी असते, तर रेषा ही अमर्याद असते, तिला मर्यादा नाही. रेषेला काय आहे, मर्यादा नाही. ते कुठून कुठपर्यंत बी असू शकते. बरोबर आहे. रेषा ही अमर्याद असते. रेषेला मर्यादा असते का, तर रेषेला मर्यादा नसते. मग आता आपण रेषा काढू. पहा, आता हे बिंदू ए आणि बिंदू बी, या दोन्हीही बिंदूला जर आपण जोडलं, या दोन्हीही बिंदूला जर आपण जोडलं तर काय तयार होते, रेषा तयार होते. बिंदू ए आणि बिंदू बी, हे ए हे बी आणि हे ए, या दोन्हीही बिंदूला जर आपण जोडलं तर काय तयार होते, रेषा तयार होते. एक मिनिट, मी थोडंसं ते पूर्वीच्या ह्याला चाललेत मुलं. तर मग ही काय झाली, रेषा झाली नाही. आणखी हे बिंदू ए आणि हे बिंदू बी, दोन बिंदू आपण जोडले आणि दोन्हीकडूनही तिला बाण दाखवले. म्हणजे बाण दाखवले ह्याचा अर्थ काय झाला, तर ह्याचा अर्थ असा होतो की ही रेषा पुढं कुठपर्यंत जाणार आहे, इकडे कुठपर्यंत जाणार आहे. बरोबर आहे. मग रेषा मोजता येते का, आपण ह्या रेषेला नाव देऊ, रेषेला नाव देऊ यम. रेषा यम, रेषा यम. हिचं वाचन कसं करतात, पहा, वाचन रेषा ए बी किंवा रेषा बी ए. रेषा ए बी किंवा रेषा बी ए असं हिचं वाचन करतात. रेषा मोजता येत नाही, महत्त्वाचा मुद्दा आहे. बेसिक गोष्टी आहेत, हे तुम्हाला माहिती असतील, पण आपल्याला कसं आहे, इथूनच पुढं कोण कोणाचे प्रकार तिकडं जायचं आहे आपल्याला. म्हणजे कोण आणि कोणाचे प्रकार हे कसे तयार होतात हे आपल्याला जर पाहायचं असेल तर अगोदर मूळ बेस जे आहे त्याचा, तिथून आपल्याला पुढे जाण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी घ्याव्या लागत आहेत. बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण. रेषा ही मोजता येत नाही. चला पुढं, रेषाखंड. याच्या नावामध्येच खंड आलेला आहे बघा, म्हणजे ते कुठंतरी खंड पडतं. याच्या नावामध्येच खंड आलेला आहे, म्हणजे ते कुठंतरी खंड पडतं. आता पहा, बिंदू ए आणि बिंदू बी, या दोन बिंदूला जोडल्यास काय तयार होतो, या दोन बिंदूला आपण या ठिकाणी जोडलं. मग जोडल्याच्या नंतर रेषाखंड कसा दाखवला जातो, तर रेषाखंड हा असा दाखवला जातो. त्याला किरण दाखवलं जात नाही, किरण दाखवलं जात नाही. आता ह्याचं वाचन कसं होतं, रेषाखंड ए बी, त्याच्यानंतर रेषाखंड बी ए. ह्याचं वाचन असंही केलं जातं, रेख ए बी आणि रेख बी ए, असंही ह्याचं वाचन केलं जातं. अशा प्रकारे ह्याचं वाचन केलं जातं. बरोबर आहे. मग रेषाखंड, आपण रेषा मोजता येते का, नाही, तर रेषाखंड मोजता येतो.
रेषाखंड हा मोजता येतो. रेषाखंडाला अंत्यबिंदू असतात. रेषाखंडाला अंत्यबिंदू असतात. ह्याचे अंत्यबिंदू कोणते आहेत? ए आणि बी. रेषाखंडाला अंत्यबिंदू असतात. ह्याचे अंत्यबिंदू कोणते आहेत? ए आणि बी. बरोबर आहे. मग आता याचं नाव कशावरून ठरतं? तर बिंदूवरून त्याचे नाव ठरते. बिंदूवरून रेषाखंडाचे नाव ठरते. बिंदूवरून रेषाखंडाचे नाव ठरते. म्हणजे एक लक्षात आलं का? रेषा आणि रेषाखंड मध्ये काय फरक आहे? रेषा मोजता येत नाही, तिला बाण दाखवला असतो, ती दोन्ही बाजून अमर्यादा आहे, पुढं कुठपर्यंत ही जाऊ शकते ती. आणि रेषा मोजता येते का? रेषा मोजता येत नाही. रेषाखंड मोजता येतो. रेषाखंडाला अंत्यबिंदू आहे, त्याच्या पुढे जाणार नाही, इथून इथपर्यंतच. आपल्याला असा प्रश्न येतो की 6 सेमी लांबीचा रेषाखंड काढा. पण 6 सेमी लांबीची रेषा काढा असा प्रश्न येत नाही, कारण की रेषाला मोजताच येत नाही. रेषा ती 6 सेमीची असं ॲक्युरेट, कारण पुढं बाण दाखवल्यामुळं ती रेषा काढायची म्हणजे बाण दाखवावाच लागतो. आणि ते बाण दाखवायचा म्हणजे पुढं ते अमर्यादा आहे, तिची आपल्याला मोजता येत नाही. मग रेषाखंड ह्याला वाचन कसं करू शकतो? ए बी असंही वाचन करू शकतो. हे या आकृतीचे नाव काय असं जर विचारलं तर रेषाखंड ए बी हेही बरोबर आहे, रेषाखंड बी ए हेही बरोबर आहे. किंवा त्याला जर तुम्ही रेख ए बी किंवा रेख बी ए असं जरी वाचन केलं तर ते योग्य आहे. रेषाखंड मोजता येतो. रेषाखंडाला अंत्यबिंदू असतात. बिंदूवरून रेषाखंडाचे नाव ठरते. आलं का लक्षात? पुढे जाऊ आपण. किरण. किरण म्हणजे काय? पहा, बिंदू आपण या ठिकाणी एक बिंदू काढलेला आहे ए, आणि बिंदू इथं बी काढलेला आहे. या बिंदू ए बी मधून जाणारा किरण काढा. तर पहा, किरण काढायचा म्हणजे ह्या बी बिंदूतून जाणारा किरण, ए पासून बी बिंदूतून जाणारा किरण हा काय आहे? किरण आहे. किरण आणि रेषामध्ये काय फरक आहे? तर किरणाच्या एकाच बाजूला बाण दाखवलेला आहे, रेषेच्या दोन्ही बाजूला बाण दाखवलेला असतो. तर किरण इकडं बाण दाखवला ह्याचा अर्थ काय? हे पुढं कुठपर्यंतही जाणार आहे, हे पुढं कुठपर्यंतही जाणार आहे. तर किरण एका बाजूला अमर्याद असतो, तर एका बाजूला अमर्यादा. इकडे हे कसं आहे? बाण दाखवला म्हणजे हा काय आहे? अमर्याद आहे. आणि एका बाजूला त्याचा आरंभ बिंदू असतो. त्याचा आरंभ बिंदू असतो. पहा, ह्याचा आरंभ बिंदू कोणता आहे? आरंभ बिंदू ए आहे. आरंभ बिंदू काय आहे? ए आहे. याचं वाचन कसं करू शकतो आपण? वाचन किरण ए बी. याचं वाचन कसं करू शकतो आपण? किरण ए बी.
किरण ए बी. आलं का लक्षात? चला, त्यानंतर पुढं विरुद्ध किरण. विरुद्ध किरण. आता हे विरुद्ध किरण कसे असतात पहा. हा ओ, हा पी आणि हा क्यू. आपण इथे 3 बिंदू काढलेले आहेत, ते जोडून घेऊ आपण. या ठिकाणी काय आहे माहित आहे का, की याचा जो आरंभ बिंदू आहे तो आहे ओ. याचा आरंभ बिंदू काय आहे, तो आहे ओ. त्यातून उजव्या बाजूला एक ओ पी हा किरण निघालेला आहे, डाव्या बाजूला ओ क्यू हा किरण निघालेला आहे. आलं का लक्षात? मग ह्याचं वाचन जर करायचं असेल तर वाचन कसं होतं, किरण ओ पी व किरण ओ क्यू. ह्याचा ओ काय आहे, या दोन्ही किरणाचा ओ हा आरंभ बिंदू आहे. दोन्हीही किरणांचा ओ हा काय आहे, तर आरंभ बिंदू आहे. किरण ओ पी व किरण ओ क्यू. हे काय, किरण ओ पी व किरण ओ क्यू हे विरुद्ध किरण आहेत. हे कसे आहेत, विरुद्ध किरण आहेत, एकमेकाच्या विरुद्ध आहेत. एकाची दिशा इकडं आहे तर त्याच्या विरुद्ध दिशा दुसऱ्याची तिकडं आहे. बरोबर आहे? चला, त्यानंतर एकाच बिंदूतून जाणाऱ्या रेषा. एकाच बिंदूतून जाणाऱ्या रेषा. आता आपण इथे एक बिंदू काढू, बिंदू ओ. बरोबर आहे? आता मला सांगा तुम्ही, या बिंदू ओ मधून किती रेषा काढता येतील आपल्याला? बिंदू ओ मधून किती रेषा काढता येतील? चला, कोण देते उत्तर? बिंदू ओ मधून आपणास किती रेषा काढता येतील? नरवडे, पवार, गीतांजली पवार आणि गणेश पवार इमोजी टाकतोय. अबोली, युवराज, नवनाथ 2, धूत 2, रासकर असंख्य, भुजबळ असंख्य, अनेक, रोकले. चला, बऱ्याच जणांचं उत्तर असंख्य येऊ लागले. तर एका बिंदूतून पहा, एकाच बिंदूतून असंख्य रेषा, असंख्य किंवा अनंत रेषा काढता येतात. रेषा काढता येतात. पहा, इथं आता आपल्याला बिंदू ओ आहे, यामधून रेषा काढा. मी आता बाण नंतर रेषा काढायचं म्हणजे दोन्ही बाजूला बाण द्यावा लागतो, ते देईन मी. पहा, तुम्ही जेवढ्या काढचाल तेवढ्या कमीच आहेत.
तुम्ही जेवढ्या काढचाल तेवढ्या काय आहेत, कमीच आहेत. एकाच बिंदूतून असंख्य किंवा अनंत रेषा काढता येतात. आलं लक्षात? आता हे एकाच बिंदूतून झाल्या. आता दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषा, दोन बिंदूतून जाणाऱ्या. आता दोन बिंदूतून किती रेषा जातात? तिडके, गवई. तर पहा, दोन कोणत्याही दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. एक आणि एकच रेषा काढता येते. वाह. आता आपण इथं दोन बिंदू घेऊ. हे बिंदू ए आणि बिंदू बी. आता या दोन्ही मधून आपल्याला किती रेषा काढता येतात पहा. दोन्ही मधून आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. दोन्ही मधूनही गेली पाहिजे. इकडे वेगळे चालणार नाही. तर दोन वेगवेगळ्या बिंदूमधून एक आणि एकच रेषा आपल्याला काय करता येते, काढता येते. दोन वेगवेगळ्या बिंदूतून एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. आलं का लक्षात? चला, सोपा भाग आहे हा. त्यानंतर एक रेषीय बिंदू, एक रेषीय बिंदू कशाला म्हणतात एक रेषीय? तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा काढता येते. एकच रेषा काढता येत असेल तर त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. त्यांना का एक रेषीय बिंदू असे म्हणतात. आता आपण इथं बिंदू घेऊ. ए, बी, सी, डी, ई. आणखी घ्यायचं असेल तर इथं एफ घेऊ शकतो. म्हणजे हे काय आहे, तीन पेक्षा जास्त बिंदू आहेत आणि या तीन पेक्षा जास्त बिंदूतून रेषा काढता येते का? येते काढता. एकाच ह्याच्यामध्ये असल्यामुळं, रेषेत असल्यामुळं त्यांना आपल्याला काय रेषा काढता तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा काढता येत असेल तर त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. तर पहा, तुम्हाला जर विचारलं किंवा याच्यातले एक रेषीय बिंदू कोणते, तर ए, बी, सी, डी, ई, एफ हे एक रेषीय बिंदू आहेत. एक रेषीय
बिंदू आहेत. हे कसे आहेत? एक रेषीय बिंदू आहेत. आलं का लक्षात? आता आपण नैक रेषीय बिंदू पाहू. हे एक रेषीय पाहिलं. आता आपण काय पाहू? नैक रेषीय. नैक रेषीय बिंदू. दिलेले सर्व बिंदू एकाच रेषेवर दिलेले सर्व बिंदू एकाच रेषेवर नसतील तर त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. दिलेले सर्व बिंदू एकाच रेषेवर नसतील तर त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. आता आपण नैकरेषीय बिंदू कसे असतात तर पहा, हा एक बिंदू आहे ए, इथं बिंदू दिलाय बी, इथं सी, इथं डी, इथं ई, इथं एफ. हे एकाच रेषेवर आहेत का हो? नाहीत. या सर्व बिंदूतून आपल्याला जर रेषा काढायची म्हणलं तर काढता येईल का? ए मधून बी, ए आणि बी मध्ये निघल, किंवा बी आणि डी मध्ये निघल, ए आणि एफ मध्ये निघल, ए आणि सी मध्ये निघल, ए आणि डी, म्हणजे सर्व बिंदूतून जाईल का? 2 किंवा 3 बिंदूतून एखादी रेषा काढता येतील. म्हणजे हे सर्व बिंदू आपल्याला जर विचारलं तर काढता येते का रेषा? काढा रेषा म्हणलं तर काढता येत नाही, कारण की हे नैकरेषीय बिंदू आहेत. हे काय आहेत? नैकरेषीय बिंदू आहेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढं प्रतल. प्रतल म्हणजे काय? अमर्याद सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. आता तुमच्या स्क्रीनवर जेवढा भाग दिसू लागला ते एक प्रतलच आहे, बरोबर आहे? त्या प्रतलामध्येच आपण काम करत आहोत. मग कसं असतं प्रतल? अमर्याद काय म्हणतं? अमर्याद सपाट भाग. कसाही सपाट भाग असू द्या, चौकोनी असू द्या, कसाही असू द्या, काय असतं हे प्रतल. याला जर आपण नाव दिलं तर ये प्रतल, ये प्रतल, ये. अमर्याद सपाट पृष्ठभागाला, हा जो सपाट पृष्ठभाग दिसतोय ना, हा एक प्रतल आहे. हा काय आहे? प्रतल आहे. आलं का लक्षात? चला, 6:30 वाजलेले आहेत. थोडंसं आपल्याला सुरुवातीला प्रॉब्लेम आला, त्याच्यामध्ये आपले सुरुवातीचे 15 मिनिट गेले, कारण की आपली तासिका 6 वाजता चालू झाली. तर चला, यानंतर याचा पुढचा भाग उद्याच्या तासिकेमध्ये पाहू. 7 वाजताच्या परत आपण लाईव्ह तासिकेमध्ये भेटू. चला, या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जोडायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरची मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला.
चला या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.